शांती. काही जण कार्य करताना स्वतःस समर्थ समजून कार्य करीत असतात, तर काही जण माझ्याने होत नाही, मी करू शकत नाही, स्वतःला असमर्थ समजतात. स्वतःला समर्थ असे समजून कार्य करण्यामागे मानसिक स्थिती काय असते? मग असमर्थ समजून कार्याला सुरुवात तर सोडाच, पण कदाचित मला जमणार नाही, एक पाऊलही पुढे न टाकता मी असमर्थ आहे असे समजणे, यामागे मानसिक स्थिती काय असते? ही स्टेट ऑफ माइंड काय आहे? मी समर्थ अथवा मी असमर्थ, या दोन्ही मानसिक स्थितीमागे स्मृती असते असे म्हणतात. एक श्रेष्ठ असा ईश्वरीय नियम तुमच्यापुढे ठेवत आहे. जशी स्मृती त्याप्रमाणे मानसिक स्थिती असते. स्मृतीत काय असते? घडून गेलेल्या घटना असतात, त्या घटनेच्या स्मृती असतात. मेमरीज म्हणतात ना. फोटो अल्बमवर स्वीट मेमरीज लिहिलेले असते पहा. गोड स्मृतींचा साठा साठवून ठेवण्यासाठी चांगल्या आवडलेल्या गोष्टींना लक्षात ठेवावे. मग काही स्मृती चांगल्या नाहीत, मग त्यांचे काय करावे? त्या स्मृतीतूनही जे खूप चांगले त्यात दडलेले आहे, ते रहस्य शोधून त्याचे अन्वेषण करून त्याचे सुद्धा गोड स्मृतीत रूपांतर करावे. या संदर्भात मी असे शिकलो, ही स्मृती ठेवावी आणि समर्थवंत व्हावे. त्या असामर्थ्यामागे मानसिक स्थिती काय असते? एके समयी काही संदर्भात मला काही कार्य करताना यश मिळाले नाही, त्यात मी असफल झालो, सक्सेसफुल होता आले नाही, माझे प्रयत्न निष्फळ ठरले, असे कुठेतरी आत छाप पडून आहे स्मृतीपटलावर, सबकॉन्शियस लेवलवर. मी असमर्थ आहे असे कुठे कुठे ठसे उमटले आहेत. असमर्थतेची छाप राहून गेली आहे मनात खोलवर, मेमरीज, स्मृतीमध्ये. अंतर्मनावर राहून गेलेली खूप जन्मांची इम्प्रेशन्स आहेत ती. स्मृती चांगल्या वाईट दोन्ही असतात. या स्मृती काय करतात? कार्य करण्यास सज्ज होऊ देत नाही, आपल्याला मागून ओढीत असतात. मग आपण स्वतःला असमर्थ समजतो. खूपदा मनात संकल्प करीत असतो, नाही मी असे करणार, हे कार्य करणारच. पण ही असमर्थतेची स्मृती एवढी बळकट असते, आपण करूयात या निर्णयापर्यंतही येतो, पण या अपयशाच्या आठवणी आपल्याला मागे मागे ओढत असतात. मी अशा प्रकारे का करतो आहे हे स्वतःलाच कळत नाही. मग आज परमात्मांचे वरदान, प्रथम तुम्ही समर्थ आहात असे आहे. कोण तुम्ही? असमर्थ नाही, तुम्ही समर्थ आहात. मग परमात्मा असे का म्हणत आहेत की तुम्ही समर्थ आहात? कारण परमात्मांच्या कार्यात आपण, काय कार्य आहे परमात्मांचे? नव्या श्रेष्ठ युगाची स्थापना आणि या जुन्या जडजडीभूत अवस्थेत असलेल्या जुन्या जगाचा नाश, नवीन जगाची स्थापना. त्यामध्ये मदत करणाऱ्या मानवांमध्ये दिव्य गुण आणि दिव्य संस्कार असतात. या परमात्मांच्या दिव्य कर्तव्यामध्ये सहाय्य करणाऱ्यांत दैवी गुण आणि दिव्य संस्कार असतात. आज परमात्मा म्हणत आहेत,
या सृष्टीची आता शेवटची वेळ दृष्टिक्षेपात आहे. कालचक्रामध्ये अंतिम वेळ चालू आहे. मग या शेवटास तुम्ही सुद्धा या नवीन सृष्टी स्थापनेच्या माझ्या कार्यात सहयोगी व्हा. नवीन सृष्टीची स्थापना म्हणजे आदी म्हणतात ती परत सुरू होणार आहे. त्या आदी समयाला परत घेऊन येण्यासाठी तुमचे सहयोग द्यावे. आपण कसा सहयोग करणार? भगवंतांना आपण सहयोग करणे म्हणजे कसे? आपण सहयोग देणे म्हणजे आपण आपल्या दैवी श्रेष्ठ दिव्य संस्कारांना परत जागृत करणे आणि जुन्या त्रासदायी संस्कारांना समाप्त करणे. हा पुरुषार्थ जो कोणी करतो त्या सगळ्यांमध्ये हे सामर्थ्य येते. तुमचे आदिकाळाचे गुण लक्षात घ्या. तुम्ही या कालचक्रात सतयुग, त्रेता, कलियुग असा प्रवास करून परत फिरून आला आहात. तर त्या आदिकाळात असलेल्या दैवी संस्कारांच्या स्मृतींना परत जागृत करा. परत त्या आदिकाळात जाण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करा. सामर्थ्यवंत व्हा म्हणत आहेत परमात्मा. तर आज वरदान असे आहे. आदि स्वरूपच्या स्मृतीद्वारे आपल्या जीवनाचे मूल्य जाणणारे सदा समर्थ भव. आदि स्वरूपच्या स्मृतीद्वारे आपल्या जीवनाचे मूल्य जाणणारे सदा समर्थ भव. आदि स्वरूप स्मृतीद्वारे म्हणजे कालचक्राला कसे आखतो आपण? आदि, मध्य, अंत असे म्हणतो. आदि म्हणजे सतयुग, त्रेतायुग, मध्य म्हणजे द्वापरयुग आणि अंत म्हणजे कलियुग. तर मग अंतिम समय म्हणजे परत कलियुगानंतर सतयुग यावा. आता सतयुग यावे म्हणजे सतयुगामध्ये सर्वांचे संस्कार दिव्य असतात, सत्य असतात. मग त्या दिव्य संस्कारांना आपल्यामध्ये परत जागृत करण्यासाठी पुरुषार्थ करायची आवश्यकता आहे. तो अभ्यास, तो पुरुषार्थच आज परमात्मा आपल्याद्वारे करवित आहेत. परमात्मा आम्हाला स्मरण करून देत आहे. तुम्हाला नवीन काहीही करायचे नाही. आदी काळात तुमचे जे संस्कार होते त्यांना जागृत करा. कसे होते तुमचे संस्कार? तुम्ही निर्विकारी होता. तुम्ही सर्व गुण संपन्न होता. सर्व शक्तीमध्ये संपन्न होता तुम्ही. तुम्हीच मर्यादा पुरुषोत्तम होता. तुम्ही योगाभ्यास करून आज परत तुमच्या त्या आदी संस्कारांना जागृत करा. ते संस्कार तुमच्या स्मृतीत आहेत. तुमच्या अंतर्मनात खोलात ते दिव्य संस्कार आहेत. योगाभ्यास करून त्या आदिकाळच्या स्मृतीपर्यंत पोहोचा. सायलेन्समध्ये जाऊन मनातल्या संकल्पांना स्थिर करा आणि तुमच्या त्या यथार्थ स्वरूपास तुम्ही जाणून घ्या. त्या स्वरूपाशी कनेक्ट व्हा. आत्ताचे जे हे रूप आहे यात काही सवयी, काही खराब संस्कार आहेत. हे तुमचे यथार्थ रूप नाही असे म्हणत आहेत परमात्मा. तुमच्या त्या आदी संस्कारांशी, सतयुगी संस्कारांशी कनेक्ट व्हा आणि परत त्या आदी काळाला घेऊन येण्यासाठी समर्थ व्हा. तुम्हीच समर्थ व्हा. कारण म्हणजे तुम्हीच ती भूमिका साकारली आहे. तुम्ही तो अभिनय साकारला आहे. तुमच्यासाठी हे काही नवीन नाही. तुमच्या स्मृतीत आहे. तुमच्या स्मृतीला ॲक्टिवेट करा, सक्रिय करा. स्मृतीद्वारे स्थिती. त्या स्मृतींचा
तुम्ही छान आनंद घेऊ शकता. मग काय करावे? आपल्या आदी संस्कारांना आपल्या स्मृतीत जागृत करून आपल्या सामर्थ्याला जाणून घ्यावे. मग आपल्या आयुष्याबद्दल आपल्याला खूप चांगली भावना येते. हे जीवन खूप अमूल्य आहे. आपणास याच जीवनात या समयी हा पुरुषार्थ करावयाचा आहे आणि त्या सुंदर दिव्य आदिकाळास पुन्हा या सृष्टीवर आणावायचे आहे. या अमूल्य दिव्य जीवनाचे मूल्य, या जीवनाविषयी आपला दृष्टिकोन, आउटलुक परिवर्तित होतो आणि स्वतःलाच आपण किती सामर्थ्यवंत आहोत याचा अनुभव येतो. तर मग काय लक्षात ठेवायचे आहे आज? आदी स्वरूपाची स्मृती ठेवून आपल्या जीवनाचे मूल्य जाणून असे सामर्थ्यवंत होण्याचा अनुभव घ्यावा. तर परमात्मांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे आपले जीवन किती सुंदर आणि दिव्य आहे याचा स्वीकार करावा. आज दिवसभर मी समर्थ आत्मा आहे, हे जीवन खूप मौल्यवान आहे असे लक्षात ठेवून आज दिवसभर छान स्थितीत राहावे. ओम शांती.